हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा आजचा ॲक्च्युली हा व्हिडिओ जो आहे ना रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशीचा आहे। सो बघा होळीचं पुरण जो आहे ना तो होतं म्हणून म्हटलं आज मुलांचं जो आहे ना स्कूलचं शेवटचा दिवस आहे, तर म्हटलं त्यांना छान अशी मस्त टिफिनवर जे आहे ना ते मी आज पास्ता बनवून देणार आहे। त्यासाठी इथे मी पुरणाच्या पोळ्या जे आहे ना सकाळी खाण्यासाठी जे आहेत ना ते इथे मी बनवणं माझं सुरू आहे। ॲक्च्युली काय होते ना, जेव्हा कधी पुरण बनवायचं असते ना, पुरण बनवणं म्हणजे म्हणजे मला तरी असं वाटते की खूप जास्त त्यामध्ये वेळ जातो। म्हणून मग मी एक्स्ट्राचं जास्तीचं जो पुरण असतं ना तो बनवून ठेवतो, म्हणजे जेव्हा कधी आपल्याला चपात्या वगैरे घालताना एक दोन पोळी जी आहे ना पुरणाची आपण कधी पण असं बनवून खाऊ शकतो। सो बघा अशा पद्धतीने मी थोडंसं पुरण जे आहे ना ते उरवून ठेवलेलं होतं। सो आता मी त्याच पुरणाची जे आहेत ना इथे पोळ्या जे आहेत ते बनवून घेत आहे। तर बघा ॲक्च्युली चिवला आणि मला माझी खूपच फेवरेट आहे आमच्या घरामध्ये पुरणाची पोळी। आणि मला तरी असं वाटते की आता पुरणाची पोळी बनव ना आता सवय झालेली आहे मला, म्हणून आता छान अशा पातळ पोळ्या ज्या आहेत ना त्या इथे मी लाटून घेत आहे, अगदी म्हणजे जेवढ्या साईजमध्ये पाहिजे तेवढ्या, कारण मुलं खूप मोठी पोळी जी आहे ना पुरणाची पोळी ते त्यांना खाणं काही शक्य नाही, म्हणून मी थोड्या मीडियम साईजच्या इथे पोळ्या ज्या आहेत ना त्या बनवून घेत आहे। सो बघा अशा पद्धतीने मी म्हणजे नेहमीच जेव्हा कधी माझ्याकडे पुरण बनत असतो ना, होळी पोळ्याला जेव्हा कधी बनतं ना तेव्हा मी एक्स्ट्राचं बनवून घेते आणि किमान 2 तरी दिवस आम्ही म्हणजे एवढं उरवते की 2 तरी दिवस आम्हाला पुरणाच्या पोळ्या ज्या आहेत ना त्या खाता येतील। आणि तुम्ही इथे बघू शकता म्हणजे माझं इथे पुरणाच्या पोळीला फुगवण्याचा प्रयत्न जो आहे ना तो सुरू आहे, इकडून तिकडून बघणं सुरू आहे। आणि मला खरंच खूप म्हणजे असं चांगलं वाटते जेव्हा आपण पुरणाची पोळी बनवतो ना आणि ती पोळी जर अशी छान टम्म फुगली ना तर असं वाटते की वाव किती छान ना आज माझी पोळी। पण यावेळचं पुरण ना इतकं छान झालं होतं की माझी प्रत्येकच पोळी इतकी छान टम्म फुगत होती ना की काय सांगू तुम्हाला। तुम्ही इथे बघू शकता अगदी अशा मोठ्या अशा बलून सारख्या पुरणाच्या पोळ्या ज्या आहेत ना त्या मी बनवून घेतलेल्या आहेत। तर बघा मी स्पेशली म्हणजे मी हे व्हिडिओमध्ये टाकणार नव्हते, पण इतकी छान बघा ना, इतकी छान ती फुगली पोळी, एकदम कॅमेरा चालू राहून गेला होता माझा आणि लकीली त्या कॅमेरामध्ये शूट होऊन गेलं, म्हणून मग मी हे जे आहे ना हे क्लिप्स मी इथे जे आहेत ना ते ॲड केलेलं आहे। आणि मागून जे आहे ना चिवच्या पप्पांची घाई सुरू आहे की झालं नाही का आणि काय झालं ना म्हणजे 2 दिवस सुट्ट्या होते म्हणून आणि आता कसं आहे ना मुलांचे एक दिवसाच्या गॅपमध्ये पेपर होते, त्यामुळे सकाळी जरा थोडं उशीर होत आहे उठायला आणि आजचं शेवटचा दिवस आहे मग उद्यापासून तर मला वाटते की माझं सकाळचं रुटीनच जो आहे ना तो चेंज होऊन जाणार। तर बघा इथे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायसाठी आणि आज मी मुलांना टिफिनमध्ये पास्ता देणार आहे, म्हणजे काहीतरी ट्रीट म्हणून जे आहे ना शेवटचा दिवस स्कूलचा असल्यामुळे त्यांना पण असं वाटते की आज काहीतरी म्हणजे यम्मी असं नेलं पाहिजे। सो बघा त्या चिवच्या आवडीचं इथे मी पास्ता बनवून घेते। तर पाणी मी इथे छान उकळून घेतलं, यामध्ये थोडं तेल घातलं आणि पास्ता बनवताना तेल घालणं खूप गरजेचं आहे। आणि तेल जर घातलं ना छान असं सुका म्हणजे छान असं मस्त एकदम असं सुका छान बनून जातो। तर बघा इथे मी पास्ता जे आहे ना छान अशा वेगळ्या पद्धतीने आज बनवून घेणार आहे। ॲक्च्युली मी यूट्यूबवर सकाळी जे पास्ता रेसिपी असते ना ते मी इथे बघा मी इथे कांदा टोमॅटो मिरची जे आहे ना ते छान असं बारीक अगदी कट करून घेतलेला आहे। आणि आता हा पास्ता जो आहे ना तो दुसऱ्या साईडला मांडून देते, कारण तसंही आज स्कूलला जरा उशीरच झालेला आहे, म्हणून जे आहे ना इथे मी म्हणजे लवकरात लवकर बनवण्याचा जो आहे ना प्लॅन सुरू आहे। तर बघा इथे मी एक कढई मांडली, यामध्ये थोडं ऑइल घातला आणि यामध्ये बघा मी पूर्ण असं पास्ता जे आहे ना ते बनवून घेणार आहे। यामध्ये थोडं जिरं आणि थोडं हिंग जो असतं ना तो मी इथे हिंग टाकलं आहे, कारण मी जी रेसिपी बघितली ना यूट्यूबवर त्यामध्ये त्यात ताईंनी जे आहे ना ते हिंग टाकलं होतं। तर बघा इथे मी कांदा टाकून घेतला आणि कांदा अगदी असं परतून घेते, जास्त काही खूप असं ब्राऊन वगैरे होऊ देत नाही, तर थोडा कच्चाच कांदा ठेवते, कारण मग त्याचा टेस्ट जो आहे ना तो खूप छान लागत असते। त्यानंतर बघा इथे मी मिरची घातली, अगदी 1 ते 2च मी मिरच्या घातलेल्या आहेत, कारण मी यामध्ये थोडं तिखट पण जे आहे ना ते घालणार आहे। तर बघा इथे मी अर्धा टोमॅटो घातला आणि छान असं मस्त शिजवून घेतलं। यामध्ये जर आपण टोमॅटो घातले की लगेच म्हणजे मीठ घातलं ना तर बघा अगदी टोमॅटो चांगले शिजून जातात आणि मुलं पण म्हणजे मग शिजलेले टमाटर जे आहेत ना त्यांना पण म्हणजे त्यांच्या पास्त्याद्वारे खाल्ले जातात, नाहीतर असं टोमॅटो दिसत राहिलं तर मग मुलंही खूप नाटकं करतात खाण्यासाठी। तर बघा इथे मी 1 चमच तिखट
घातला, अर्धा चमच हळद घातली आणि अर्धा चमच जे आहे ना ते धना पावडर घातलं आणि अगदी असे छान जे हवे ते मसाले तुम्ही इथे घालू शकता। माझ्याकडे हा मॅगी पास्ता मसाला होता मागच्या वेळेचा, तर हा पास्ता मसालाच मी इथे टाकून घेतला। ॲक्च्युली ते टाकायला गेलं तर ते पूर्ण चम्मचवरच पडलेला आहे माझं, पण जेव्हा कधी मी पास्ता घालेन ना तेव्हा तो मिक्स होऊन जाणार। त्यानंतर बघा हे शेजवान चटणी सॉस होतं माझ्याकडे, तर हे मी यामध्ये 1 चमच घातला आणि असं म्हणजे आज जे काही सॉस वगैरे असतात ना ते मी छोटे मोठे सॉस जे बॉटल्स असतात ना ते मी घरी आणून ठेवलेले आहे। त्यानंतर थोडा म्हणजे मोठ्या बॉटलमधला सॉस जो आहे ना तो ती बॉटल मला प्लांटरसाठी कामात येते म्हणून मी त्याच्यातला थोडा सॉस जो होता बाकी तो मी ते एअरटाईट डब्यामध्ये काढून ठेवलेला आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता आता पूर्ण इथे मी जो टोमॅटो सॉस आहे ना तो टाकला, त्यानंतर इथे शेवटचं म्हणजे पास्ता टाकून घेतला आणि अशा पद्धतीने पूर्ण असं मिक्स करून घेतलं आणि खरंच इतकी छान झाली होती ही रेसिपी की खूपच दोनही मुलं माझी इतकी आवडीने खाल्ली त्याने दोघांनी, खूपच छान। आणि बघा अशा पद्धतीने जर आपण म्हणजे कधी आधीमध्ये जर आपण मुलांना एखादी चांगल्या रेसिपी बनवून दिल्या ना तर त्यांनाही म्हणजे रोजचं टिफिन खायला मज्जा येत असते। सो बघा अशा पद्धतीने मी इथे पास्ता जे आहे ते बनवून घेतलेला आहे। बघा इथे पास्त्याचा टेस्ट अजूनच छान लागलं पाहिजे म्हणून यामध्ये जे चीज असतात ना म्हणजे चीज क्यूब्स असतात ना ते मी डीमार्ट मधून त्याचं पॅकेटच घेऊन आलेली आहे। त्याच्यातला 1 क्यूब्स जो आहे ना तो मी असं वरून किसणी असते ना आपली आलू वगैरे किसायची किंवा आपलं गाजर वगैरे किसणी त्याच्याने मी किसून टाकली आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी यम्मी असा पास्ता जो आहे ना तो तयार झालेला आहे। अगदी टिफिन डब्बे मी भरून घेतलेले आहे। जो जेव्हा आपण पिझ्झा वगैरे बोलवतो ना त्यासोबत हे टोमॅटो सॉस आलेले आहेत तर ते पण मी टिफिनला दिलं आणि थोडा चिवडा होता माझ्याकडे ते पण देऊन दिलं। त्यानंतर मुलांना सोडून आली आणि सोडून येताच बघा माझी लक्ष या फुलाकडे गेली। मी म्हटलं हा म्हणजे मोमेंट जो आहे ना तो कॅप्चर झालाच पाहिजे म्हणून कंज आहे ना ते मी इथे शूट करून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता इतकं छान फ्लावर्स आलेला आहे ना की खूपच छान मस्त असं। आणि त्यानंतर बघा इथे म्हणजे असं जेव्हा मी नर्सरीमधून आणले होते ना तेव्हा भरभरून फ्लावर्स होते, पण मग मी ते कट करून घेतले। त्यानंतर हा फर्स्ट टाइम त्याला जे आहे ना फ्लावर्स आलेला आहे। त्यानंतर छोटी मोठी सदाफुली छोटे मोठे जे हे पिटोनिया आहे ना याला पण भरपूर म्हणजे फ्लावर्स येत आहे, तुम्ही इथे बघू शकता अगदी। आणि इथे मोगऱ्याला तर इतकं भरभरून कळ्या आल्या आहेत ना की खूपच जास्त अगदी भरभरून म्हणजे मला असं वाटते की 2-3 दिवसांमध्ये हा पण झाड माझं असं अगदी भरभरून जाणार आहे आणि मी नक्कीच तुमच्यासोबत म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच शेअर करणार। त्यानंतर बघा स्कूलमधून आले मुलं अगदी म्हणजे सायंकाळी मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण दिवसभर मला भरपूर कामं होती, भरपूर कपडे वगैरे सगळे म्हणजे वॉश करायची होती कारण कालच्या दिवशी रंगपंचमी होती आणि कालचा पूर्ण दिवस माझा बाहेर गेलेला होता। ऑलरेडी मी होळीचा म्हणजे स्पेशल व्हिडिओ जो आहे ना तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर तुम्ही तो बघितलाच असेल। भरपूर म्हणजे कामं होते आणि भरपूर कपडे वगैरे सगळे वॉश केले होते, मुलांनी भरपूर कपडे भरवलेले होते तर ते सगळे कपडे वॉश करून जे आहे ना म्हणजे मी खूप थकून गेली। त्यानंतर मग थोडं आराम जे आहे ना ते करून घेतला आणि मला असं वाटतं की आपली हेल्थ जे आहे ना ते पहिले बघितली पाहिजे आणि व्हिडिओचं काय व्हिडिओ तर आपले रोजचे चालूच असणार आहे। तसंही मी यूट्यूब फक्त माझं म्हणजे टाइम जावं, कुठेतरी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये टिकून राहावी, कुठेतरी आपण चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हाच माझा फक्त म्हणजे उद्देश आहे। तर बघा इथे मी सायंकाळी व्हिडिओला सुरुवात केली अगदी पूर्ण म्हणजे पुस्तकं वगैरे जे आहेत ना मी खूप दिवसापासून वाट बघत होती आणि खरंच तुम्ही मला इथे मूर्खातच काढणार की मी म्हणजे खूप वाट बघत होती की यांची कधी एक्झाम होणार आणि मी कधी हा टी टेबल जे आहे ना ते खाली करणार। कारण मी बरेचदा घरी चिवच्या पप्पांना म्हणत आहे की आपण बुक शेल्फ घेऊया, एक म्हणजे असं एक छान वुडनचं नाही का म्हणजे अलमारी घेऊया ज्यामध्ये सगळे बुक पुस्तकं वगैरे आपण असं छान ऑर्गनाइज करून ठेवू, पण ते पण काही ऐकत नाही म्हणून मग मी पण बोलणं सोडून दिलं। म्हटलं जाऊ दे जेव्हा घेऊ तेव्हा घेऊ, पण मी हा टी टेबल रिकामा करायचं इतकं दिवसापासून वाट बघत होती ना की खूपच दिवसापासून, कारण बरेचदा या टी टेबल मध्ये जे आहे ना या हे बुक पुस्तकं असे बघून बघून ना मुलांनी इतका पसारा करत होते, रोज रोज ते सावरत बसा। आणि आज खरंच मी लकीली इतकी खुश आहे ना की म्हटलं म्हणजे एक्झाम झाली म्हणून जे काही बुक्स वगैरे होते ना ते जे काही पूर्णपणे भरले होते
जे आता कामीच येणार नाही ते सगळे काढून घेतले आणि थोडे जे कामी होते ना मी तिथे कंजूसपणा केला, तिथले थोडे समोरचे पेजेस जे आहेत ना जे भरलेले होते ते फाडून घेतलं आणि जे बाकीचे पेजेस कोरे पेजेस आहेत ना त्याचं बुक्स मी नेक्स्ट टाइम म्हणजे मुलांना आता वेकेशनमध्ये जे आहे ना ते यूज करणार आहे। त्यानंतर बघा आमचं फॅन जो आहे ना तो खराब झालेला होता, तर मला टी टेबल तसंच सोडून इथे यावं लागलं आणि इथे बघा फॅन त्यांनी थोडंसं म्हणजे त्याचा कॅपॅसिटर जो आहे ना तो गेलेला होता, तर त्याने ते जे चेंज करून दिलं आणि अगदी फॅन पुसायला गेले, कारण मी खूप दिवसापासून हा फॅन पुसायचा प्रयत्न करत होती, पण तो बेडवर मला शिडी अशी लावावी लागत होती, पण तो खूपच म्हणजे थोडंसं रिस्की होतं काम, म्हणून मग मी काही ते फॅन वगैरे काही पुसलंच नव्हता। मग त्यांच्याच हाताने जे आहे ना इलेक्ट्रिशियन आले होते त्यांच्याच हाताने फॅन पुसून घेतला आणि त्यांनी अगदी बेडशीट माझी पूर्ण खराब करून घेतली आणि त्यांना आपण म्हणूही शकत नाही की माझी बेडशीट खराब होत आहे। सो बघा बेडशीट वगैरे मी मशीनला लावून घेतली आणि त्यानंतर पूर्ण बेड जे आहे ना ते पूर्ण चेंज करून घेतलं, अगदी फरशी वगैरे सगळं मी पूर्ण वॉश करून घेतली, क्लीन करून घेतली। त्यानंतर जे काही दुपारी मी भरपूर कपडे धुतले होते ना ते पण अगदी सुकून गेले होते आणि पडदे वगैरे सगळे बाहेरचे मी लावून घेतलेले आहेत, कारण मला असं वाटते की रात्रीचं जे आहे ना आपलं सायंकाळचं रुटीन जो आहे ना तो पडदे लावण्यामध्ये म्हणजे चांगलं असते। पडदे लावा, दरवाजे वगैरे जे आहे ना ते लावून ठेवलेलंच बरं, नाही तर मग जसं सकाळी पॉझिटिव्ह एनर्जी येते तसंच रात्रीला निगेटिव्ह एनर्जी आपल्या पडद्यांद्वारे किंवा ओपन खिडकींद्वारे जे आहे ना ते आपल्या घरी येत असते। त्यानंतर इथे बघा मी पूर्ण कपडे जे आहेत ना ते काढून घेतले आणि अगदी भरपूर कपडे होते, मी अगदी जुना बॉक्स जो आहे ना जुन्या बॉक्समधले सुद्धा कपडे काढलेले होते, जे म्हणजे थोडे छोटे छोटे होतात जे मी ठेवून दिले होते, कारण रंगपंचमीचा खेळ म्हटलं तर कलरनी कपडे खूप भरतात आणि म्हणून डेली यूजचे कपडे मी त्यांना न देता जे छोटे छोटे कपडे त्यांचे झाले होते ना तेच कपडे मी त्यांना घालायला दिले होते, तर ते सगळे कपडे जे आहे ना त्या बॉक्समध्ये घालून घेतले। अगदी पूर्ण कपडे जे आहेत ना ऑर्गनाईज करून अलमारीला जिथले तिथे ठेवून दिले। त्यानंतर माझे एक काम बाकी होतं ते म्हणजे लसूण छिलायचं होतं मला, कारण माझं असं रुटीन असते म्हणजे मी लसूण एकदाच एक दिवस जे आहे ना ते छिलून घेते आणि पूर्ण वीकचं जे आहे ना ते लसूण आणि अद्रकचा पेस्ट जो आहे ना तो मी बनवून ठेवत असते, जेणेकरून माझं सकाळचा स्वयंपाक जो आहे ना तो पटापट आवरत असते आणि मी बरीच म्हणजे स्वयंपाकाची पूर्वतयारी ना आधीच्याच दिवशी करून ठेवते। तर इथे माझं लसूण संपलेला होता म्हणून म्हटलं थोडं बसून घेते आणि थोडं लसूण सोलून घेते, तर बघा इथे मी लसूण वगैरे सोलून घेतलं। त्यानंतर किचनमध्ये बॉटल्स वगैरे मुलांचे अगदी फ्रीजची भांडी वगैरे सगळी वॉश केली होती आणि तुम्ही इथे भांड्यांचा पसारा बघू शकता, अगदी पूर्ण टोपलाभर भांडी झालेली आहे, कारण भरपूर भांडी होती माझी वॉश करायची। त्यानंतर बघा स्वयंपाकाला जरा वेळ होता आणि माझे सकाळलाच 2 पार्सल आले होते आणि सकाळी म्हणजे दुपारीच मी यावर व्हिडिओ करणार होती, पण मग मी थकल्यामुळे मी झोपून गेली, त्यामुळे व्हिडिओ करायचं राहिलं होतं। फक्त जे आहे ना ते प्लास्टिक ओपन करून बघितलं की कलर कसे आलेले आहेत, पण कलर इतके छान आले आणि हे मी जे आहे ना स्ट्रेट कुर्ती असतात ना स्लीवलेस स्ट्रेट कुर्ती ते मी मिशोवरून मागवलेले आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण उन्हाळ्याचे स्लीवलेस खूप छान असतात आणि तुम्ही इथे बघू शकता एक बांधणी प्रिंट म्हणून असते ना ती कुर्ती मी इथे मागवलेली आहे आणि अगदी इतकी छान आली। मी एम साईजचे मागवले आणि मला साईज जो आहे ना तो परफेक्ट झालेला आहे आणि मला तुम्हाला इथे मी समोर घालून पण दाखवते व्हिडिओमध्ये आणि खरंच कापड वगैरे इतकं छान आहे ना, अगदी कॉटन प्युअर कॉटनमध्ये जे आहे ना ते कुर्ती मला रिसीव झालेली आहे। आणि त्यानंतर राणी कलर मला बरेच दिवसापासून मी म्हणजे राणी कलरची कुर्ती मागवते याच्या विचारामध्ये होती, म्हणून राणी कलर आणि रेड कलर हे दोन्ही कलर माझ्याकडे नाही, म्हणून मी जे आहे ना ते दोन्ही कलरचे कुर्ती जे आहे ना ते मागवून घेतलेली आहे। आणि सध्या तरी मला आत्ता म्हणजे व्हॉइस ओव्हर मी खूप दिवसांनी देत आहे, त्यामुळे मला आत्ता तरी माहिती नाही की यांची प्राईस काय आहे, तर मी तुम्हाला यांची प्राईस पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देते, एकदा तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। पण मला असं वाटते की 249 काहीतरी असं म्हणजे दोनही कुर्तीचे जे आहे ना 500मध्ये या दोनही कुर्ती मला म्हणजे मिळालेले आहेत। त्यानंतर ही रेडवाली कुर्ती इतकी छान आहे ना की खूपच छान। त्यानंतर इथे बघा म्हणजे अगदी असे छान छोट्या छोट्या बुट्ट्या दिल्या आहेत पूर्ण कुर्तीवर आणि माझ्याकडे जो आहे ना म्हणजे ब्लू कलरचं स्काय ब्लू कलरचं लॅगिन सुद्धा आहे, त्याच्यावर हा खूप छान म्हणजे ही कुर्ती एकदम परफेक्ट होणार। तर बघा अशा पद्धतीने मी इथे घालून बघितलं आहे, साईज पण एकदम परफेक्ट झालेला आहे। जर तुम्हाला म्हणजे आवडले असतील कुर्त्या तर तुम्ही आता म्हणजे समरसाठी अशा कुर्तीच मागू शकता। जर तुम्हाला अँकल पॅन्ट्स वगैरे घालायची सवय असेल तर त्यावर एकदम छान होतात, अगदी जीन्सवर सुद्धा वेअर करू शकता। आणि दोन्ही बघा मी कुर्ती इथे घालून बघितली आहे, दोनही कुर्ती मला एकदम परफेक्ट झालेली आहे, मला कुठे स्टिचिंग वगैरे करायची गरज नाही आणि मला असं वाटते की वॉश केल्यानंतर हा कापड जो आहे ना तो थोडंसं सुकणार, म्हणून मी यांना वॉश केल्यानंतरच
म्हणजे वाटलं मला थोडं लूज तर तेव्हाच मी याची फिटिंग करणार, नाही तर एकदम परफेक्ट आहे, मस्त आहे. तर चला या कुर्तीसोबत माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग